कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। नुसते भिकेचे डोहाळे लागले त्या आदित्यला। काय करतेस तू? ते फेकू नको। अरे आदित्य, मी फेकते कशाला? मी अरे फक्त साईडला ठेवत होते। आणि बाय द वे आदित्य, हे असं सुकलेलं फुल पाहण्यापेक्षा मी आणलेलं फ्रेम मधलं फुल पाहा ना, तुला आणि पॉझिटिव्हिटी मिळेल। ऍक्च्युली ते पारुनी आणलेलं फ्रेश फूल बघायला मला खूप आवडतं। सॉरी। अनोळखी असले तुझे डोळे जरी वाटतात खूप जवळचे, तुझ्या डोळ्यांची भाषा जसा गाव ओळखीचा जुना। मीच वेडा खोळा, ठाव मला लागेना। किती गुंतलोय तुझ्यात कळेना माझ्याच मना, तुझ्या डोळ्यात कैद माझ्या प्रीतीच्या ग खुणा। वा आदित्य, ही कविता तू माझ्यासाठी लिहिली आहेस? नाही, ऍक्च्युली तुला जाणून घ्यायचं मी हे कोणासाठी लिहिलंय? इकडे हे कोणाचे डोळे आहेत आदित्य? मला नाही माहिती ती कोण आहे, कुठे राहते, मला काहीच नाही माहिती। आणि मी शोधण्याचा खूप प्रयत्न केला पण नाही सापडले। ज्या मुलीला तू कधी पाहिलंही नाहीयेस तू तिच्यासाठी कविता रचलीस। आणि मी तर तुझी होणारी बायको आहे, माझ्यासाठी काहीच नाहीये का? अनुष्का, सॉरी। क्या मी तुला खरंच काहीच गिफ्ट नाही दिलं। बोल तुला काय हवंय? हे लोगोवरचे डोळे आहेत ना? सो या ह्या लोगोवरच्या डोळ्यांऐवजी मला माझे डोळे हवेत। व्हॉट? ह्या पारू, पारू बरं झालं तू फ्रेश फूल घेऊन आलीस। आदित्यला खूप आवडतं फ्रेश फूल पाहायला, हो ना आदित्य? कम ऑन अनुष्का। मी येते। येते हा पारू। नाश्त्यासाठी काय हवंय तुम्हाला मालक सर? काय बोललीस तू? परत माल? अरे मी तुला किती वेळा सांगितलं यार, हे काय परत नवीन नाटक सुरू केलंयस तू? तुला 1000 वेळा बोललो प्लीज नको बोलू मालक सर यार। आणि तू या घरातली नोकर नाहीयेस, तू या घरातला आमच्या आयुष्यातला एक अविभाज्य भाग आहेस। आणि मोर ओव्हर तू किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीजची ब्रँड एम्बॅसेडर आहेस, माझी मैत्रीण आहेस। तरी पण तुला किती वेळा सांगितलेलं कळत नाही का? हे बंद कर यार मालक सर, मालक सर। आय एम सो सॉरी, मी माझा फोन इथेच विसरून गेले। सॉरी। ब्रँड अम्बॅसेडर मॅडम, घ्या आजचा दिवस मिरवून। उद्या तुमच्याकडे ना तोंड लपवायला जागा असेल ना अम्बॅसेडर पद।
पारू, अगं मला वाटलं तू माझा फोन देशील म्हणून मी इथं उभी आहे. थँक्यू. येते. इथून पुढे नो मालक्स, ओके? प्लीज. तायडे चल की आपण दोघं मिळून खेळूया. नाही नको गणी, तू खेळ ना. तायडे तू त्या कार्यक्रमावर न आल्यापासून एवढी उदास होतेस कायस? तायडे अगं चल की आपण दोघं मिळून खेळूया. आणि तुझ्याशिवाय माझ्यासोबत दुसरं कोण आहे का खेळायला? ठीक आहे, खेळूयाच. दर्गाने खेळ खेळ जा. अगदी लहान पोरावानी निरागसे माझी पार, आणि तशीच राहा. काल तू गावावरनं आल्यानंतर आपली भेट झाली देवळाच्या बाहेर. मी तेव्हा तुला काही बोललो नाही, पण आता सांगतो. काल किर्लोस्करांच्या घरात आनंदाचा दिवस होता. आदित्य बाबांच्या लग्नाची पत्रिका देवी समोर ठेवायची होती, म्हणून मी काही बोललो नाही. एक मिनिट, मी तुझ्यासाठी हे आणलंय. काजळ? हे डोळ्यात घातलं ना की अंजन म्हणून काम करते, आणि हेच कपड्याला लागलं ना तर डाग पडतो. आपल्यामध्ये असलेला निरागसपणा, चांगुलपणा, लोकांना मदत करायची इच्छा, हे चांगल्या माणसांचे गुण आहेत. पण आपण जे काही बोलतो, जे काही वागतो, त्याचा आपल्या चारित्र्यावर डाग पडू नये याची काळजी घ्यायला पाहिजे का नको आपण? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.